सो गाईस, आता आम्ही नवीन गाडी घेतली इथं. ह्याच प्रकारे आजच आमची डिलिव्हरी झाली गाडीची. डिलिव्हरी घेऊन आली गाडीची, बघू शकताय. गाईस, वेलकम बॅक टू अवर ब्लॉग. परत नव्याने पुन्हा स्वागत आहे तुमचं. तर आता दुसरा ब्लॉग येणार आहे. तुम्ही आमच्या पहिल्या ब्लॉगला जास्तीत जास्त प्रेम दिल्याबद्दल एकदम धन्यवाद. पण तुम्ही लोक नुसते बघता ते सबस्क्राईब करत नाही रे. काय माणसं यार तुम्ही लोक. सबस्क्राईब पण करत जावा यार. आता आपण कुठे चाललोय? आता आम्ही मी आज गेलो पुण्यावरून जस्ट आलोय. काय याला बोलायला लगेच घ्यायला मी आता चाललोय जरा फिरायला. फिरता तिथं पण जाईल. हम जा रहे खाने को. पहिला खायला जाणार. खाल्ल्यानंतर खाताना कधी दाखवायचं नाही मित्रांनो. कधी पण खाताना दाखवायचं किती खाते काय खाते. हा ना, त्याचं पण असतं. जाऊ दे आता. खर्च करणार आहे. मी खर्च करणार आहे पुढच्या वर्षी. या वर्षी बर्गर किंगला नाही माझा टार्गेट कम्प्लीट झाला ना मग मी खर्च करतो बाई. असं काय नाही. आता मला कुठं सांगतोय पण तो आता बर्गर किंगला घेऊन चाललाय. काय नाही, मी नाही कुठं याला घेऊन चाललो. आज घेऊन चाललाय मला. गाडी पण याचीच आहे, पैसे पण याचेच. माझ्याकडे 1 रुपये नाही. पॉकेट चेक कर. अरे बाई, आपल्या ओळखी आहेत रे, सगळेच भेटते आपल्याला. चल, फक्त नावच बोललं नाही एकदा नाव लगेच भेटते सगळं. गाईज आता आम्ही आलो ओमच्या दुकानामध्ये. ओम शेट आहे. ओम शेट ज्या पहिल्या ब्लॉग मध्ये त्याची गाडी होती तो आज तो एकदम माणूस आहे. पण आम्हाला आहे ना तुम्हाला आता भाई आयफोन वापरते हा. फक्त कुठे यायचं आहे का? दाखव रे भाई तुझा फोन. अरे ते नको दाखवू रे. फोन दाखव रे. पण मी काय बोलतोय, यायचं कुठं आहे का तुम्हाला? यायचं असेल नॅशनल हायवे. काय हाकांचा हायवे रे? नॅशनल हायवे का कोणता हायवे? ओल्ड पुणे मुंबई हायवे. हा, ओल्ड मुंबई पुणे हायवे. त्याला भाई लागतं 8,000 फोटो डिलीट केले तेव्हा कुठं जाऊन मी. अरे मोठी माणसं रे तुम्ही. काय बोलतो बाकी सगळं जाऊ द्या. बाजूला डायरेक्टली मगनलाल चिक्की भेटेल पेट्रोल पंपच्या बाजूला. त्या बाजूला हॉटेल गॅलेक्सी इन. म्हणजे नाच करते काय बाईकडे एवढा पैसा झालाय आता वाटायचं राहिलंय. बघा नवीन गाडी पण बघू. गाडी घेतोय बाई तू. स्विफ्ट नाही का तिला अशी करतोय. गाईज आता आमचं खाऊन पिऊन झाले. मस्त बरोबर. आम्ही आता खाऊन पिऊन मस्त मित्राच्या दुकानामध्ये गेलतो. तुम्ही बघितलं असं ना आता. त्याच्या दुकानातून निघून आता आम्ही चाललोय थोडंसं फिरत बघू. आज गुरुवार आहे म्हणून जरा डॅम बीमवर जाईल. आज गर्दी नसेल ना. डॅमला जायचा आता प्रश्नच नाही कारण की पाऊस पडायला लागलाय. डॅमवरती नाही जाणार. बघू असं पण आहे का? जाऊ दे, मला तू बरी सोड आता. चालेल पण खर्च मी केलाय का आजचा? याने खर्च नाही केला आज. खर्च माझ्याकडून आता. पैसे असेल तर पाहिजे म्हणून तर बोलतोय यार. पैसे जरा एवढे नको यार. टाकून देतो. पैसे वाटत राहा. पण मी काय बोलतोय ना, आज एकदम हायलाइट सांगितलं होता. पाऊस पडलाच नाही. ढकलेन बघू शकताय कसली भरली आहे ढकलेन. तुम्हाला आमचा पहिला ब्लॉग मध्ये जर असा प्रॉब्लेम आला असेल ते रेशिओ मधून, त्याला काय समजतच नाही ना कसं करायचं ते. जाऊ दे, नवीन एडिटर साक्षात आले तर समजून घेऊ शकता. जाऊ दे, बाकी काय विषय काय तेवढं चालतंय. तेवढं सगळं चालतं. मी काय बोलत होतं मठात जायचं का? चल ना जाऊ. आज गुरुवार पण आहे. चालतंय मित्रांनो. मठात आता तुम्हाला आम्ही भेटू एकदम मठामध्ये जाऊन. ओके ब्रो. सो गाईज आता आम्ही मठामध्ये पोहोचलोय. बघू शकता आमचं मठ आहे नांगरगावमध्ये. स्वामींचं मठ. गर्दी बघा, नुसतीच गर्दी असते गुरुवारची. आणि आज त्यात गुरुवार आहे. आज खूप गर्दी आहे. आता हे पावसाळ्यामधून शेवाळ्या सगळे झाले ते एकदम पांढरं दिसतंय. मी हाफ पॅन्टवर आलो. हा भाई, हाफ पॅन्टवर आलं इथं. काय ना, चल. गर्दी बघा आतमध्ये, नुसतीच गर्दी. हे चालू झालं का? नामस्मरण चालू आहे स्वामींचं इथं आता. बघू. आम्ही किती गुन्हे मुलं आहेत नाहीतर
हा ना, तुमच्यासारखे आम्ही अभ्यास पण म्हणे नाही करतो. भाव आणि म्हणे देव मला पाव. असं नसतं, आम्ही अभ्यास पण करतो, शाळेमध्ये टॉप पण करतो. ह्याचा विषय जरा वेगळा आहे. टॉप तुला टॉप दाखवू का आता? टॉप करून दाखवू का तुला? टॉप करायचं आहे का आता? हा ना, मी थोडासा अभ्यास करायला लागलो ना अजून, आरामात टॉप होईल माझा. ऐक ना, श्रवणचा डायलॉग मारू का? 10वी किती पडले रे? 10वी किती पडले तुला? मला का? मला 80 पडले. तुला 80 पडले, मला 80 पडले. तर मी आत नाही जातो आणि नंतर भेटतो. आमचं दर्शन झाले आता, जास्त वेळ नाही लागत आम्हाला दर्शनाला. प्रसाद असं खेळ होतं. एक आमच्यासाठी, एक घरच्यांसाठी. बाई इथं आल्या वाईबच वेगळी येते म्हणून आम्ही दिसाड येत असतो इथं, पण तुम्हाला दाखवत नाही आलं. पाऊस पडायला लागला. म्हणजे याला लवकर लवकर रेनकोट घालतो आणि जातो. गाईज म्हणजे काय का, एक विषय आहे आमच्या दोघांमधून ना, जर एकाने जर रेनकोट घातला ना तर पाऊस नाही पडत, आणि जर दोघांनी नसं घातला ना तर लय जोरात पाऊस पडणार याला. आणि तर विषय कसा आहे माहिती आहे का? जंक्शन विषय आहे ना? विषय तर जाऊ दे, पण विषय म्हणजे मी इंद्र देवता नाही ना, मी रेनकोट घातला की पाऊस नाही पडत, आणि नसेल घातला तर पाऊस पडतो. मी ह्या पृथ्वीला कव्हर तर नाही करत ना. गलत फेमीमध्ये जगत्या. जाऊ दे, आता आम्ही आमचे रेनकोट विंकोट घालतो आणि मग घरी. मिळते. तर आमचं आता सगळं फिरून झालं आहे. आजचा ब्लॉग जरा छोटा आहे, पण जाऊ दे, ॲडजस्ट करून घेतलं. मी काय बोललो मी इंद्रदेव आहे, मी रेनकोट घातलाय, पाऊसच नाही पडत. म्हणून याला मी लगेच रेनकोट घालून दिला, म्हणून मी घातलंच नाही आजपर्यंत. घरी जाऊन जरा असं काम आहे, काम करायचं थोडंसं. एक कुत्ता बाजू हटो. अरे यार, याला आत्महत्या करायची वाटतं. जाऊ दे, त्याला आत्महत्या करू दे. मग आमच्या गाडी कशाला घेतोय? पाप लागून घेतो का? अरे जाऊ दे रे, त्याला सोडून गेला असत म्हणतो. अशा गाड्या आहेत, हॉर्न देतोय. जाऊ दे यार, त्याच्याकडे लायसन आहे, आमच्याकडे लायसन नाही. लायसन्स नसते पण आपण हॉर्न देतो कधी तिथूनच. अरे यार, जाऊ दे यार, तो विषय वेगळा आहे. दिलचे मित्रले दिसते भेटत असं इकडे तिकडं. ओळखच तेवढे ना. हा का? म्हणलं ना मागाशी, माझी ओळख होती म्हणून BK मध्ये घेऊन गेलं, बर्गरला घेऊन गेलं याला. मस्त खाल्लं. पोट भरला का तुझं? भरला का? जेवणार का घरी जाऊन आता? जेवणार म्हणजे एक बरोबर खाल्लं जेवणार का? मी याला बोललो तो कोल्ड कॉफी घे, नको नको करत आता. जाऊ दे, यांना नाही खाल्लं, मी खाल्लं. ते कसं आहे ना, ते आपण नाही का आता ते रिसेल नाही का, ते कोल्ड कॉफी घेऊन स्टारबक्सची ते फोनवर तू वाजताच विकतात. हा. आपण ट्राय केल्यावर ते आपल्या फोनच बंद व्हायचा. जाऊ दे यार, आम्ही एवढं आमिर नाही आहो. एवढं 150 रुपयाची कोल्ड कॉफीवर वाय घालवायला. 150 रुपयाची कोल्ड कॉफी घ्यायची तर घ्यायची, आणखी पण वाटायची. हे काय बरोबर नाही. मला वाटते ती लोक अर्धी तास मी पाणी टाकत असत. हा, मला पण ते वाटते. आहे ना, त्यापेक्षा मी तर काय बोलतो, एकदम रास्ता आहे ना, आले छोटा आहे इथला. एवढं करण्यापेक्षा त्या 150 रुपयाचे 400-500ची कॉफी वाटण्यापेक्षा दुसऱ्यांना द्या ना खायला काहीतरी, तेवढं तर त्यांची दुवा तरी लागेल. म्हणून दुवा देणार आहे. काय असं तू आता जाऊन मंदिराच्या बाहेर जा, मंदिराच्या बाहेर तुला जर कोण हो नको करू, जर तुला आता बोलला भगवान के नाम से कुछ दे दे बाबा, आणि तू त्याला 5 रुपये जरी दिले ना, तो तर काय बोलणार, भगवान तुम्हाला भला करे. भला करे. लागतं ना पुण्य, पुण्य लागतं ना यार. तू काय यार गरीब कुठून गरीबाला पैसे देणार रे? पहिली गोष्ट आपणच गरीब आहे. हा, ती पहिली गोष्ट. गोष्ट तर ती पण आहे. हा, पैसा आला ना भाई, समाज सेवा तर आम्ही करणारच म्हणजे करणारच. आम्ही करतो समाजसेवा, फक्त दाखवत नाही तेवढंच आहे. आम्ही त्या दिवशी एका गरीब कुवा विकत होतात, त्याला दिले आम्ही 10-20 रुपये, 10च्या भोग्याला 20 रुपये दिले आणि घेतला. पण ॲटिट्यूडमध्ये त्याला फक्त एकच बोललो, दे ना फ्रीमध्ये, टाकून गेला भाई आमच्या अंगावरती मुलं. जाऊ दे, त्याचं मन मोठं होतं, तो म्हणला गरीबचा मन देखता है क्या? बोला असं तुम होगे अमीर, हम गरीब है, हमारे पास बहुत बड़ा दिल है. त्याला काय सांगणार आता, आम्हीच गरीब आहे.
हो रेस चालू इथं चालूची. आम्ही स्लो ड्रायव्हिंग करतोय तरी या लोकांना फास्ट ड्रायव्हिंग करायची. आम्हाला कडबीट मारून चालले. पण मित्रांनो आम्ही तुम्हाला काय सांगतो, सेफ राहा, नीट गाडी चालवा, मस्त एकदम इझीमध्ये. काय कुठं पाळायचं तुम्हाला, लांब जाऊन कुठं राहा, तुम्हाला किती जोरात चाललं ती कुठं लांब जायचं तुम्हाला. मला काय तू काय येडे. हा रे आता पडले बिडले धडपडलं झालं पहिली का. गोष्ट तर आहे ना, हा एवढे नियम सांगतोय. पहिला नियम याने तोडलेला आहे, असं 2 नियम तोडलेले आहे. हेल्मेट नाही घातलं, हेल्मेट license नाही, लायसन नाही. अरे मग आता तेवढं तर चालतं ना. झालं मी 18 वर्षाचं, जर पोलिसांनी अडवलं तर बॉलचं येतं. काय? 18 वर्षाचं आहे, सोडतात लगेच. हो का? काय इथं- चांगलं आहे. इथं इथं कधी गेलं जा नाही इथं पुढं मेन कुमारच्या चौकात. आणि मला जाणतं धरलं, मी त्यांना जाणतं कसं बोललो. मला एकदा पण नाही धरल्या. मला यातच धरलेला तावडा ऐकली, माझ्यावरती पावती होती. काय डॉगेश भाई, डॉगेश भाई. विपेशची इथं कधी पोलीस नाही. मी गेलतो बँकेत आणि असं त्यांनी आहे मला का? पकडला आणि बोलले बाजूला ये. असं पण असतं का? चांगली गोष्ट आहे. बाजूला ये. मी बोललो काय झालं काका, सोडा की इथल्या इथेच राहतो. बोललं नाही आज सगळ्यांवरती आहे. आज सगळ्यांवरती आहे, आप सबको प्रोत्साहन मिळेगा. अरे त्या दिवशी इन्कम कसं झाली यांची जास्त. अरे पण युपीएससी तिथं फेअरवेल होता ना त्या दिवशी. फेअरवेलच्या दिवशी तर जायचंच नाही कधी. हा ना. अरे केवढ्या गाड्या. आता आम्ही काय बोलतो गाईस म्हशी जाईन वासरू बेडूक हे बघा, हे वायरींवरती झाडा पात अडकले, हे काढतच नाही लोक. हॉटेल बघा काय नाव आहे हॉरिझॉन, काढतच नाही. काय मालक आहे. जर तू त्या हॉटेलच्या मालकाला सांगू आपण, तुम्ही जर आमचं ब्लॉग बघत असाल ना, तेवढं ते काढून घ्या लवकरात लवकर. एखाद्याच्या गाडीवरती पडलं तर झालं समजलं. गाडीवर नाही पडणार, एखादा अंधारात बिंधारात लागेल त्याला. हा ना बरोबर. मित्रांनो आता पाऊस खूप भरलेला आहे. आता आम्ही चाललोय आणि याला सोडून चाललो. तर बाय बाय, असंच प्रेम देत राहा. आता मी चाललो माझ्या घरी. सबस्क्राईब करा चॅनलला मस्त आणि कमेंट करा. चला बाय.